नमस्कार मंडळी, कसं काय? मी सूरज पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज चालू आहे पुन्हा गावाला, म्हणजे आपल्या भावाचं लग्न होतं. तोसुद्धा ब्लॉग शूट केला, पण विषय असा झाला, पण हळदीचा ब्लॉग काढला, त्याचा एंड करायचं राहिलं आणि लग्नाची व्हिडिओ तीसुद्धा घ्यायची राहिली, कारण की आपल्याला तिथे पोचायलाच लेट झालं होतं. त्यामुळे तो ब्लॉग ड्राफ्टलाच राहिला आहे. आणि आज आहे आपल्या गावात गोंधळ, म्हणजे कुलस्वामिनीचं गोंधळ. ॲक्च्युली ब्लॉग आपण रात्रीच चालू करणार होतो, पण विषय असा आहे की आता संध्याकाळचं वातावरण आहे आणि पाऊस सुटला आहे. बोलो पाऊस दाखवूया आपल्या मंडळीला कसं वातावरण झालं आहे. बघा या साईडला सूर्याभाऊ, हा बघा या साईडला सूर्याभाऊ आहे आणि या साईडला बघा पूर्ण असं ढगाळ वातावरण झालं आहे. पाऊस पण उठला, तर थेंब थेंब पडतोय, दिसणार नाही तुम्हाला, पण बघा इकडे पूर्ण असं ढगाळ वातावरण झालं आहे. आणि इकडे बघा आपला सूर्याबाई. सूर्याबाई किधर गया? हां इधर आहे. घडघड ते आवाज येते का बघा, सुपर. तर बघा मोठा पाऊस आला तर दाखवतो, नाहीतर मग आपण डायरेक्ट भेटूया गोंधळाच्या इकडे. आज खाय प्यायची सोय आहे. घोळे बंधू यांचा आज कुलस्वामीचा गोंधळ आहे, आमचा झाला. तिथेसुद्धा ब्लॉग शूट करायला टाईम झाला, तर आपण लेटच पोचतो. कुठेही असो आपण लेटच पोचतो. त्यामुळे आता हा तरी दाखवायला भेटतो का बघूया आपण. चला तर पाऊस आला, पण भेटूया डायरेक्ट गोंधळाकडे. तांब्यातून पाणी घाला, आरती करा, थोडे तांदूळ घ्यायचे घरातले. गोंधळी मामा सर्व सांगतात बघा. आरती कर. मंडळी बघा, हे सर्व जोगवा घेऊन आले. सर्व वाडीत फिरायला लागतं. घोले बावकी सोडून बाकी इकडे सर्व फिरायचं, जोगवा घ्यायचा. आणि आता हे आलेत, आता यांना ओवरले जाईल. आला मंडळी बघा, आता हे जोगवा घेऊन आले. सर्व घरात एंट्री होईल. एक दोन तीन चार चार जोडपे आहेत मंडळी. मित्रांनो बघा, सर्व तयारी झाली, सर्व जोगवा वगैरे घेऊन आले सर्व. आता हे इथे देवटी बनवतात हो का. हे गोंधळी लोक आहेत, हे देवटी बनवतात. कोणाला माहिती आहे नाही माहिती आहे त्यांनी बघा कसे बनवतात हो का. हे कापड घेतात असे. आता बघा कशी प्रोसेस असते यांची. जस्ट वेट अँड वॉच. करा मामा पटपट. हां चाललंय. अरे मामा जरा विषय ऐकण्यात बिझी आहेत, त्यामुळे आपलं काम जरा थोडा स्लो चाललं आहे. झालं बनवल्याने पण घामाघूम झालो आहे. आपला भाव बघा बघतोय, पुढच्या वर्षी भावाचं लग्न आहे, तयारी करतोय, बघतोय, एक्सपिरियन्स घेतोय. 2 वर्ष, मग 3ऱ्या वर्षी गोंधळाला येतोय भाव. नेक्स्ट गोंधळाला आपला भाव आहेच. इकडे सर्व झालेत, 5 कपल आहेत. 5 कपलचाच गोंधळ आहे. इकडे सर्व तयारी चालली. तर चला भेटू डायरेक्ट रात्री. तर मंडळी आता आपण आलो आहोत गोंधळाच्या इथं. गोंधळात सुरुवात झाली, आरती झाली. आता बाहेर येतील सर्व लोक, आपला देवारा सकट ठेवून येतील बाहेर. बघा भावा इकडे बघ, सांग आपला काय आता पुढे बोल की नाही. आपल्या भावकीचा गोंधळ आहे. बोल. आता आपल्या घोले भावकीचा गोंधळ आहे, तो 3 वर्षांनी येतोय.
तर चला आपण व्हिडिओ द्वारे कसा गोंधळ असतो तो आपल्याला दाखवूया. भावकी दाखव, आपली भावकी दाखव. ही आपली भावकी इकडे बघून घ्या सगळ्यांनी कशी आहे. लांबना भावकी आपल्या गोंधळाला आली आहे. सेट दाखव. काय गोंधळाचं मांडलेलं आहे ते आपल्याला एवढं काय माहीत नाही, पण हा गोंधळाचं मांडलेलं आहे. सुरुवात झालेली आहे, हे बघा. मित्रांनो, हे सर्व दिसते ते सर्व घोडे बंधू आहेत. आपण वाजे आपण फक्त बघायला आपल्या वाडीतला कार्यक्रम. इकडे घट मांडलेला आहे सर्व आणि गोंधळी. ग्रामस्थ मंडळी गुंजाची दीपू पेटवा मंडळी बघा, आता कुलस्वामीचा देवारा बाहेर आणला. आता म्हणजे कुलस्वामी बाहेर आणली जाते. सर्व वाट बघतात, ती उठती फिरवायची. ते 5 जोडपे होते ते सुद्धा त्यांची ज्योत घेऊन गेले होते आतमध्ये. ते उठती कुलस्वामीनी बाहेर आणली जाईल. मंडळी, कुलस्वामींचा देवारा बाहेर आणलेला आहे. आता अशा प्रकारे आमच्याकडे चिपळूण तालुक्यात तरी अशा प्रकारे गोंधळ केला जातो.
Thank you.
चला 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 मंडळी, गोंधळ झालेला आहे भावा. आता जेवायची सोय करा. आता वाढायला चाललो आम्ही. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आमच्याकडे. चला गोंधळाचं जेवण वाढायला चाललो. बाय बाय. हे बघा आपली मंडळी तयार आहे. झाली पंगत बसले पण इकडं. जेवण झालं. आता कथा चालवले कथा. भटजीच्या वाड्याला गेले. आम्ही तुमच्याशी आलोय. टाइम यांनी जरुरी भावा तर मित्रांनो, आपल्याला आपला छोटा बॅन भेटलाय. सोम ऐकर. सोम इकडे 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 ऐकर. बोल. दादाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बोल हा असं एंड कर लाईक वाला. ओके बाय बाय कर. आपला ब्लॉग इथंच संपतोय. बोल बाय 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 बाय. तर आपला मंडळी आज ब्लॉग इथंच संपतोय. सर्व गोष्टी बघितल्यात त्या बोलत धन्यवाद. भेटूया पुढील ब्लॉग मध्ये. बाय बाय.